झारखंडमधील जमशेदपूर इथे एका लग्न समारंभात रसगुल्ला घशात अडकल्यानं एका 41 वर्षीय व्यक्तीचा गुदमरून मृत्यू झाला। सोमवारी सकाळी ललित सिंग मलियांता गावात एका लग्न समारंभाला उपस्थित असताना ही घटना घडली आहे। काय घडलंय पाहूया। रसगुल्ला खाताय, खबरदार। रसगुल्ला घशात अडकल्यानं एकाचा मृत्यू। जमशेदपूर इथल्या मलियांता गावातील घटना। मंडळी, सध्या लग्न समारंभाचा सीझन आहे, त्यामुळे लग्नात गुलाबजाम रसगुल्ल्यांवर आपण ताव मारतो, पण आता रसगुल्ला खाताना खबरदारी बाळगा, अन्यथा रसगुल्ल्यामुळे तुमचा जीवही जाऊ शकतो। कारण रसगुल्ला खाऊन एका 41 वर्षीय व्यक्तीचा गुदमरून मृत्यू झालाय। झारखंड मधल्या जमशेदपूर इथं ही धक्कादायक घटना घडली आहे। सोमवारी 41 वर्षीय ललित सिंग जमशेदपूरच्या मलियांता गावात लग्नासाठी गेले। लग्न लागल्यावर ललित सिंग जेवायला बसले। दरम्यान जेवण करत असताना त्याने रसगुल्ला खाल्ला। रसगुल्ला ललित सिंग यांच्या घशात अडकला आणि श्वास बंद झाल्यानं ललित सिंग यांचा मृत्यू झाला। डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार रसगुल्ल्यामुळे त्यांची श्वास घेण्याची प्रक्रिया थांबली, त्यामुळे शरीराला ऑक्सिजन पुरवठा झाला नाही आणि काही मिनिटात त्यांचा मृत्यू झाला। रसगुल्ला हा गोल असतो, स्पॉन्जी असतो आणि त्यामुळे तो घशात अडकण्याचे चान्सेस खूप जास्त असतात। खाता खाता काहीतरी बोलणे, हसणे, काही प्रोसिजर करायचा प्रयत्न करणे आणि याच्यामुळे अशा दुर्दैवी घटना घडतच असतात। आणि जर रसगुल्ल्यासारखा गोल पदार्थ श्वसन नलिकेच्या मार्गावरती घट्ट बसला तर नक्की त्याचा ऑक्सिजन पुरवठा हा हळूहळू कमी पडतो। मेंदूला 3 ते 5 मिनिटे जर ऑक्सिजन पुरवठा मिळाला नाही तर तिथल्या पेशी डॅमेज व्हायला सुरुवात होते आणि याच्यात कधी कधी दुर्दैवी मृत्यू देखील घडू शकतो, जशी की ही घटना घडलेली आहे। एपिग्लॉटिस ही एक ग्रंथी आहे जी अन्य श्वासनलिके जाण्यापासून रोखते। त्यामुळे जेव्हा आपण जेवण करतो तेव्हा बोलू नये किंवा हसू नये, अन्यथा काही केसेस मध्ये ही ग्रंथी काम करत नाही, त्यामुळे अन्न श्वासनलिकेत अडकतं आणि मृत्यूचा धोका निर्माण होऊ शकतो। त्याच्या घशात अन्नाचा घास अडकला असेल, त्याच्या मागे जाऊन उभे राहायचे आहे आणि त्याच्या मागे उभे राहिल्यानंतर आपले दोन्ही हात पुढे आणायचे आहेत, एकमेकांमध्ये गुंफायचे आहेत आणि छातीच्या मध्यभागी म्हणजे स्टर्नमच्या तिथे जोरात दाब देऊन त्याला झटके द्यायचे, जसे की असे। या पद्धतीने जर आपण झटके दिले तर नक्कीच रुग्णाच्या घशात अडकलेला घास हा बाहेर येण्याची शक्यता खूप चांगली असते। त्यामुळे जेवण करताना किंवा रसगुल्ल्यासारखा पदार्थ खाताना सावधगिरी बाळगा, नाहीतर ललित सिंग यांच्यासारखा जीव गमावण्याची वेळ येऊ शकते। दरम्यान ललित सिंग यांच्या घशात अडकलेला रसगुल्ला काढण्याचाही प्रयत्न केला, पण तो निघाला नाही। त्यातच ललित सिंग यांची प्रकृती बिघडली, त्यांना गुदमरायला लागलं। प्रकृती बिघडत असल्याचं बघून लगेच त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी तपासणी करून ललित सिंग यांना मृत घोषित केलं। त्यामुळे कोणताही पदार्थ खात असाल तर तो खाताना नीट खाल्ला पाहिजे, अन्यथा याचा थेट परिणाम तुमच्या जीवावर होऊ शकतो। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।